तर नमस्कार मित्रांनो, तर आज आहे बुधवार. तर आज मम्मी बनवणार आहे फिश फ्राय आणि फिश करी. तर तुम्हाला मी त्याची रेसिपी दाखवते. पाणी आता कोणता फिश आणलाय मम्मी? तांबोसा आणलाय, तांबोसा. आता मम्मीने त्याच्यात जाडं नमक टाकलंय. जाडा सॉल्ट असतो तो. रेसिपी सांगते तुम्हाला. खोबरं, धने आहेत, थोडेसे मिरची आहे, हळदपूड आहे आणि कांदा, आणि हा थोडा फोडणीसाठी पण ठेवला आहे. मित्रांनो, वाटप लावून घ्यायचं आहे. थोड़ा पानी डालकर इसको पैक, इसको झुम 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 झुम. ज्यूस वाटतोय असा बघून. वाव, वॉटर कलर. अजून अशा प्रकारे आपलं वाटप रेडी झालं आहे. तर ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. खोबऱ्याचा पण काय करायचं मम्मी? बारीक एकदम पेस्ट करायची. ओके. कांदा आणि तेल टाकलं. याच्यात कोकम घेतलं. ओके. आणि मीठ. हां, आणि याच्यात कोकम आणि मीठ वाटत टाकायचं. आता हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं. आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी तेवढी. आता हे फिश ह्याच्यात टाकून घ्यायचं. थोडे फ्रायसाठी ठेवते.
बाकीचे फ्रायसाठी ठेवलेत. कोकम आणि मीठ टाकलं त्याच्यामध्ये. आता याला किती वेळ लागेल? मिनिटात उकळून घे. आपल्याला हवं तसं टाकतो टाकतो. बघा यांना मस्तपैकी मसाला लावून घ्यायचा. की भारी वाटतंय, स्पायसी स्पायसी. पीठ लावायचं किंवा रवा लावायचा. ओके, इथे चालू आहे. हा फायनली बनवून झालेला आहे. तर ह्याला काढणार मम्मी. अभी फ्राय होगा. वाव, मस्त मस्त. मला फ्राय आवडते. तवा तापू दे. तेल टाकायचं त्याच्यावर. आणि हे पीठ आहे. पीठ नंतर रवा लावू शकतो. बरोबर घेतलंस रे तू. तांदळाचं पीठ पण वापरू शकतो, गव्हाचं पण किंवा रवा. ओके मॅडम. ते वापरतो. थोडंसं तेल टाकायचं, गरम झालं. वाव वाव वाव. वास किती मस्त येतं. टेस्ट करायचं. हे आता ठेवायचे असे फ्रायला. थोडा वेळ नंतर नंतर मग परतायचे. वाव, किती मस्त टेक्स्चर आलाय. कलर भारी आलाय. मला तर आता जोरात भूक लागली. मित्रांनो, ही आमच्या गावची रेसिपी आहे. तर मम्मीनी गावची रेसिपीमध्ये मस्त फिश फ्राय आणि फिश करी दाखवली. तर तुम्हाला कसं वाटलं आजचा व्लॉग हे नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही पण अशी फिश फ्राय आणि फिश करी नक्की तुमच्या घरी बनवा. तर पुन्हा भेटूया एका न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा. बाय बाय.